प्रेमळ भक्तांनो, देवांच्या गुणाने आणि रूपाने त्यांचे गुण आणि रूप मिळेल, पण त्यांच्या नामाने तो जसा असेल ना तसा सर्वांना नक्की सर्वांच्या प्रत्यक्ष सर्व मिळत असतो. म्हणून नाम हे एक पद्धतीचं साधन श्रेष्ठ आहे. आपण भगवंतांच्या नामात राहिले पाहिजे, त्यातच जीवनातले सर्व सुख सामावलेलं आहे. म्हणून तुम्ही नेहमी निस्वार्थ मनाने बाळूमामांची भक्ती करा आणि नक्की निस्वार्थ मनाने तुम्ही मामांचे नामस्मरण करा. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक संकटे हे गुरुमाऊली एका क्षणात संपून टाकतील. ही गोष्ट देखील तितकीच खरी आणि सत्य आहे. माझ्या प्रेमळ भक्ता, मी आज पाठवलेला हा गोड आणि प्रेरणादायी संदेश जितका वेळ तू ऐकशील तितका वेळ नक्कीच तू प्रत्यक्ष तुझ्या जीवनातील प्रत्येक वाईट घटनांचा व वाईट गोष्टींवर मात करू शकशील. म्हणून मी आज तुला ज्या काही गोष्टी सांगत आहे, तू त्या गोष्टी लक्षपूर्वक ऐक आणि आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेव, जेणेकरून तुला असेच गोड आणि प्रेरणादायी संदेश सर्वात आधी प्राप्त होतील. पण नक्कीच हा संदेश तू प्रत्येकांकडे शेअर देखील कर, जेणेकरून प्रत्येकाला असेच नक्कीच माझे गोड आणि प्रेरणादायी संदेश ऐकायला मिळतील. म्हणून आत्ताच आणि या क्षणी तू हा संदेश प्रत्येकांकडे शेअर कर, नक्कीच भाग्यवंत ठरशील. या संपूर्ण जगामध्ये परोपकारी म्हणून नावाजलेले पण भगवंतांचे अधिष्ठान नसलेले मोठे मोठे लोकसुद्धा मानाबिनात कोठेतरी अडकल्या वाचून राहणार नाहीत बरं का. नामात राहिले म्हणजे अहंकार नाहीसा होऊन नक्कीच सावधानता प्रत्यक्ष येते आणि चित्त नेहमी शांत होते. भगवंतांची सेवा या भावनेने दुसऱ्याकरिता केलेली मेहनत याला परोपकार म्हणता आपल्याला नक्कीच येईल आणि त्यापासून नुकसान होण्याची देखील भीती नसते. म्हणून तुम्ही नेहमी भगवंतांची भक्ती करा, ते पण निस्वार्थ मनाने, कारण निस्वार्थ मनाने केलेली मामांची भक्ती कधीही व्यर्थ जाणार नाही. ही गोष्ट आम्ही तुम्हाला वारंवार सांगत असतो. आपल्या कामातच परमार्थ आहे. म्हणून घर म्हणजे प्रपंच नक्कीच आनंदाने फुलवत ठेवून करून समाधानाने आतून मनापासून नामसाधनेत राहण्याची कला आत्मसात करून घ्यायला हवीच. कष्ट कोणाला चुकलेले नसते. प्रपंच करता करता परमार्थ करावा. वाचायला ऐकायला लिहिला सोपा, प्रत्यक्ष वाटतं हो आम्हालाही कळतं, पण कळत नाही. कितीतरी बिकट प्रसंग प्रपंचात पुन्हा पुन्हा येतच असतात. तेव्हा मनात येतं काय उपयोग. नक्की सज्जनासारखं वागून चांगुलपणासाठी नक्की धडपडून कसला परमार्थ आणि कसला काय बरं. काही नक्की खरंही काही ते नाही. इतक्या टोकाच्या विचारांपर्यंत जाऊन प्रत्येक माणूस पोहोचत असतो. पुन्हा काळजी व बेचैनी वाढत असते. अशाच वेळी विश्वास श्रद्धा नक्की एकवटून नामस्मरण करून त्या भगवंतांचे बळ विश्वास नक्कीच प्रत्यक्ष मागावी. प्रत्येक वेळी तुम्ही लक्षात घ्या, जितकं जास्त तुम्ही जीवनामध्ये चांगले कर्म करसाल तेवढं जास्त तुमचं जीवन आनंदी होऊन जाईल. जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला काहीतरी प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला सर्वात आधी एक गोष्ट माहिती असली पाहिजे की जीवनामध्ये सर्वात चांगल्या गोष्टी आपल्यात तेव्हाच घडत असतात जेव्हा आपण चांगले कर्म करत असतो. आणि सर्वात उत्तम गोष्ट म्हणजे ऐका की जीवनामध्ये काहीतरी तुम्हाला मिळवायचं असेल तर तुम्ही भगवंतांना मिळवा, कारण जी शक्ती परमेश्वरांच्या नक्कीच प्रत्यक्ष नामात आहे. आणि जी गोष्ट परमेश्वर आपल्या जीवनामध्ये करू शकतात ती गोष्ट कोणीच करू शकत नाही. हे अटळ सत्य आहे आणि हे अटळ सत्य प्रत्येकाने लक्षात नक्की घेतले पाहिजे. हे प्रत्येकासाठी सर्वात चांगली आणि योग्य गोष्ट आहे. म्हणून माझ्या प्रेमळ भक्ता, जेवढ्या गोष्टी तू सध्या गमावलेला आहेस, ज्या गोष्टी तुला प्रत्यक्ष सध्या हव्या आहेत त्यापेक्षा सर्वात उत्तम आणि सर्वात श्रेष्ठ गोष्टी मी नक्कीच तुला देईन. फक्त तू माझे नाम घे, ते निस्वार्थ मनाने घे. नाम घेत असताना मात्र तू तुझ्या मनामध्ये शंका निर्माण करू नको की भगवंत आहेत का नाहीत, कारण बरेच जण शंका निर्माण करत असतात. खरोखर आपण भगवंतांचे प्रत्यक्ष नामस्मरण तर करत आहे, नाम आपण भगवंतांचे घेत आहोत, पण खरोखर भगवंत आपल्या जीवनातील सर्व संकटे दूर करतील का नाही, खरोखर भगवंत आहेतच का नाहीत, असा देखील भरपूर जणांचा प्रश्न नक्की जात असतो. पण तुम्हाला मी एक गोष्ट सांगून टाकतो की भगवंत प्रत्येक ठिकाणी आहेत. भगवंत चराचरात व्यापून आहेत. फक्त आपल्याला त्यांचे नाम हे निस्वार्थ मनाने घ्यायचं आहे. म्हणून भगवंत नेहमी आपल्याला सांगत असतात
की माझ्या प्रेमळ भक्ता, मी तुझ्या नेहमी सोबतच आहे. तू फक्त माझ्यावरती सर्वात जास्त प्रमाणात विश्वास ठेव. तू नेहमी माझे नाम निस्वार्थ मनाने घे. हे तुझ्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आणि उत्तम गोष्ट आहे. तुम्हाला लोक वाईट दिसत असतात, पण त्यांना सुधारायला तुम्ही कधी जाऊ नका. तुमच्यात नक्की मनात वाईट आहे म्हणून लोक तुम्हाला तसे दिसत असतात. स्वतःला आधी नक्कीच दुसरा म्हणजे पण नक्कीच लक्षात घ्या, स्वतःला तुम्ही आधी सुधारा, म्हणजे कोणीही तुम्हाला वाईट दिसणार नाही. आपण सात्विक कृत्य करत असतो, पण त्यांचा अभिमान देखील बाळगतो. सात्विक कृत्ये चांगली खरी, पण त्यात अभिमान ठेवला तर फार वाईट. एक वेळ वाईट कृत्ये परवडली, केव्हा तरी त्यांचा पश्चाताप होऊन मुक्तता तरी होईल. पण सात्विक कृत्य त्याला अभिमान कसला निघणार बरं? नामामध्ये पवित्र्याची भावना आहे. गुरु ज्ञान स्वरूप असल्यामुळे त्यांनी दिलेले नाम मी प्रेमाने घेतो, म्हणजेच ते नक्की ज्ञान मलाही होणारच अशी प्रत्यक्ष श्रद्धा पाहिजे. ज्ञान मार्गात विवेक आला. एकूण साधन नक्की चुष्ट्याला महत्त्व आहे. म्हणजे लक्षात घ्या, तर भक्तीमध्ये श्रद्धा महत्त्वाची आहे. तुम्ही कसेही नाम घ्या, तेथे सद्गुरूंचे नक्की अस्तित्व आहे, हे 101% खरे. मित्रांनो, साधकाने कसे वागावे? भगवंतांची तळमळ हा साधकपणाचा एक पद्धतीचा प्राण असतो. म्हणून रात्रंदिवस भगवंतांचा ध्यास प्रत्यक्ष असावा. मुखी त्यांचे नाम असावे. जे करणे असेल ते भगवंतांना सांगून करीत जावे. डोळे व कान उघडे ठेवून बंद असावेच. साधकाने संधी साधून प्रत्येकाळी ईश्वरांचे नाम घ्यावे. रोज झोपी जाताना जागे पण संपले पण झोप लागली नाही असा एक क्षण येतोच, तेथे नाम घ्यावे. ते नाम मग झोपेत अखंड चालते. नाम अंतःकरणात स्थिर होईपर्यंत नेटाने अभ्यास करावा. एकदा स्थिर झाले म्हणजे सुखाचे व दुःखाचे प्रसंग नक्कीच आले असता देह मागे पुढे होतो, पण आतमध्ये नाम अखंड चालते. त्याने समाधान देखील टिकते. हेच अटळ आणि खरं सत्य आहे. म्हणून प्रत्येकाला नेहमी लक्षात ठेवायचं आहे की जीवनामध्ये किती संकटे असली आणि किती संकटे जरी आली तरी देखील आपण प्रत्येकाला नेहमी भगवंतांचे नामस्मरण हे निस्वार्थ मनाने घ्यायचं आहे. म्हणून लक्षात ठेवा, किती जास्त संकटे आली तरी तुम्ही निस्वार्थ मनाने नेहमी परमेश्वरांचे नाम घ्या. हेच तुमच्यासाठी सर्वश्रेष्ठ आणि सर्वात चांगली नक्कीच प्रत्यक्ष गोष्ट आहे. एक गोष्ट मात्र खरी आहे, दुकान कशाचेही असले तरी शेवटी फायदा किती होतो याला जास्त महत्त्व असते बरं का. तसे प्रपंचात कमी जास्त काय आहे याला परमार्थात महत्त्व नसून मनुष्याची वृत्ती भगवंतांकडे किती लागली याला जास्त महत्त्व असते. आपले जीवन ज्याचे हाती त्याची नेहमी ठेवावी संगती. जे जे काही मी करावे त्याला परमात्मा साक्षी हे जाणावे. मनीनं सोडावा धीर आहे म्हणावे. नक्कीच माझा प्रत्यक्ष भगवंत करावे भगवंतांचे चिंतन. होईल स्वतःचे विस्मरण. थोर थोर ऋषीमुनी अति संत साधू यांनी एकच केले खास. रामा वाचून न राहू दिले जीवास. हेच प्रत्यक्ष प्रत्येकाला लक्षात ठेवायचे. कोणती वृत्ती मनात उठून न देता जर आपण नामस्मरण केले ना तर भगवंत काही लांब आपल्या नसतो. देव आणि नाम दोन्ही भिन्न नाहीतच. नाम म्हणजे देव आणि देव म्हणजे नाम. नाम एकदा मुखात आले म्हणजे देव हातातच आले, हीच खरी गोष्ट आहे. म्हणून माझ्या प्रेमळ भक्तांनो, मी तुम्हाला एकच गोष्ट सांगून टाकतो, हे गुरुमाऊली आपण प्रत्येकांच्या नेहमी सोबत असतात. हे प्रत्येक वेळी आपण प्रत्येकांची इच्छा पूर्ण करत असतात. फक्त आपल्याला त्यांच्यावरती सर्वात जास्त विश्वास ठेवायचा आहे. कारण ज्याच्या मनी असेल ईश्वरांचे नाव, त्याच्या प्रत्येक मनोकामना पूर्ण नक्कीच होऊन जातात. हे देखील सांगण्याची गरज नाही. म्हणून तुम्हाला फक्त आणि फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे. ती गोष्ट म्हणजे जीवनात किती जास्त तुमच्या दुःख जरी आले तरी तुम्हाला प्रत्येक दुःखामध्ये देखील परमेश्वरांचे नाम घ्यायचे आहे. म्हणजे बाळू मामांचे तुम्ही निस्वार्थ मनाने नाम घ्या. बाळू मामांचे निस्वार्थ मनाने तुम्ही त्यांची भक्ती करा. नक्कीच हे गुरुमाऊली आपण प्रत्येकांच्या सोबत आहेत हे देखील सांगण्याची गरज नाही. म्हणून मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, तुम्ही फक्त तुमची नीतिमत्ता साफ ठेवा. परमेश्वर तुम्हाला साधा काटाही टोचू देणार नाहीत. हीच गोष्ट मी तुम्हाला सांगून टाकतो. म्हणून तुमची नीतिमत्ता जितकी जास्त स्वच्छ असेल आणि साफ असेल तेवढंच हे गुरुमाऊली आपण प्रत्येकांच्या नक्की सोबत असतील.
मित्रांनो, तुकाराम महाराजांसारखे संतसुद्धा देवापाशी मागताना तुझा विसर न पडावा हेच मागत असतात. तसेच रामदास स्वामी देवाला म्हणतात, तुझा योग म्हणजे सहवास, मला नित्य घडू दे. योग असणे म्हणजे दुसरे काही नसून मन जेव्हा अनुसंधानापासून अलिप्त होऊन इतर विचारांत भटकत असते ना, तेव्हा त्याला आवरून परत अनुसंधानात लावणे हीच योग शक्ती असते. एकदा भगवंतांवर पूर्वनिष्ठा ठेवल्यावर मग काळजीचे कारणच काय असेल? काळजीने कार्याचा नाश होतो आणि कर्तव्याचा विसर देखील पडतो. भगवंतांवर श्रद्धा ठेवून प्रयत्न करावा आणि जे फळ मिळेल त्यात नेहमी समाधान मानावे. व्यवहारात सौख्य कर्तव्याने मिळते, तसे परमार्थात सौख्य नक्कीच नामाने मिळत असते. हे गोष्ट तुम्ही नक्कीच लक्षात घ्यावा. कोणी म्हणतो श्रीसंत सद्गुरू, नक्कीच बाळूमामा कोणी, तर नक्कीच लक्षात घ्या. प्रत्यक्ष तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. जीवनामध्ये तुम्हाला परमेश्वरांवरती विश्वास ठेवायचा आहे. म्हणजे प्रत्येक वेळी जर तुम्हाला वाटत असेल की परमेश्वर जर असला असता तर प्रत्येकांच्या सोबत नक्कीच असला असता आणि प्रत्यक्ष भरपूर जणांना दिसला असता, हेच खरं तुमची मोठी चूक आहे. परमेश्वरांनी स्वतः सांगितले आहे, मी कधीही माणसांच्या समोर येत नसतो, अर्थात मी चराचरात व्यापून आहे. जिथे प्रत्यक्ष माणसं आहे तिथे मी आहे, प्रत्येक ठिकाणी मी आहे. फक्त तुम्हाला आमचे निस्वार्थ मनाने नाम घ्यायचं आहे. आम्ही प्रत्येक ठिकाणी या मनुष्याला दर्शन नक्कीच देऊन टाकू, असे परमेश्वरांनी आपण प्रत्येकाला स्वतः सांगून टाकले आहेत. म्हणून लक्षात ठेवा, तुम्ही हा प्रश्न कधीच निर्माण करू नका की खरोखर परमेश्वर आहेत का नाही. जर तुम्ही निस्वार्थ मनाने त्यांची भक्ती कराल तर तुम्हाला परमेश्वर प्रत्येक ठिकाणी दर्शन देतील. प्रत्येक ठिकाणी हे गुरुमाऊली तुमच्या सोबत असतील. हीच गोष्ट तुम्हाला आम्ही सांगू शकतो. मित्रांनो, हा संदेश तुमच्याकडे जितका किमतीचा वेळ असेल तुम्ही तितका वेळ देऊन हा संदेश नक्कीच प्रत्यक्ष ऐका. सत्य त्यागाची समान नलगे वेचावे वचन, नारायणा ऐसे दास एरे एरांचीच आस, मूल नाही चित्ता तेथे देवाचीच सत्ता, तुका म्हणे जाण त्यांचं भल्याचे वचन. याचा भावार्थ असा आहे, सत्याचे आचरण करणे म्हणजे नाशवंत गोष्टींचा त्याग करणे होय. या संबंधी अधिक बोलण्याचे कारण नाही. एकदा नक्की नारायणाचे दास झाले की भक्ताला नारायणाची व नारायणाला भक्तांची ओढ निर्माण होत जाते. ज्यांचे मन गंगेप्रमाणे निर्मळ झालेले असते त्याच्यात देवाची सत्ता प्रकट झालेली असते. तुकाराम महाराज म्हणतात, नक्की प्रत्येकाळी तुकाराम महाराजांनी हे सांगितलेच आहे आणि म्हणतात देखील, असे वागावे याचे वर्णन पूर्वीच्या संतांनी सांगितलेली आहे. ही तुम्ही गोष्ट नेहमी आणि कायमस्वरूपी नक्कीच लक्षात ठेवा. ही गोष्ट तुमच्यासाठी सर्वश्रेष्ठ आणि नक्कीच प्रत्यक्ष योग्य आहे. रडून या मान कोण मागता भूषण, देवी दिले तरी गोड राहे रुची आणि कोड, लाविता लावणी विके भिके केजा दानी, तुका म्हणे धीरा विन कैसा होतो हिरा. याचा अर्थ रडून लाचारीने नक्कीच मान सन्मान मागणे हे भूषणावह नसते, तर देवाने म्हणजेच आपल्या चांगल्या कर्माने जर मान सन्मान कमवला तर नक्कीच त्याला काही चव नक्कीच राहते आणि समाधानसुद्धा प्राप्त होते. शेतीत लावणी पेरणी प्रत्यक्ष करून जे धान्य प्राप्त होत असते ना, ते तुम्ही विकू शकतात, भीक देऊ शकता किंवा त्याचे दोन्ही नक्की दानही देऊ शकता. नक्कीच तेव्हा तुम्ही तुमच्या जीवनात धीर संयम धरल्यास नक्कीच हिऱ्याप्रमाणे मोल प्राप्त तुम्हाला देखील होऊन जाईल. हीच गोष्ट आम्ही तुम्हाला सांगतो. मित्रांनो, हा संदेश आपल्याला पुढे नक्कीच ऐकायचा आहे. श्री गुरुमूर्तींचे नित्य स्मरण करावे, भगवंतांनी दिलेल्या नामांचा सदा जप करावा, श्री गुरुची आज्ञा मनपूर्वक नक्की कटाक्षाने पाळावी. गुरुखेलीच मनात अन्य भावना नक्कीच ठेवू नये. गुरु ब्रह्य रूप होय, गुरुमुख नक्की मुखस्थित. ब्रह्य हे गुरूंच्या कृपेनेच प्राप्त होते. त्याच पद्धतीने नक्कीच म्हणून कुलीन स्त्री ज्याप्रमाणे नक्कीच आपल्या पतीचे चिंतन करते, त्याचप्रमाणे गुरुचे ध्यान चिंतन सदा तुम्ही करावे. आपले घरदार, आपली जात, कुल किंवा वंशाभिमान, आपली कीर्ती वैभव, कला विद्या, धन इत्यादी वृत्तीचा लोभ
नक्कीच तसेच हाव आसक्ती सोडून देऊन केवळ तुम्ही गुरुशिवाय इतर कोठेही कशावरही प्रत्यक्ष भावना ठेवू नये. एकमेव गुरुच भजावा, गुरुचेच ध्यान करावे. हीच गोष्ट प्रत्येकाने नेहमी लक्षात ठेवावी. हे आपल्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे. म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, जीवनात तुम्हाला चांगले कर्म प्रत्येक वेळी करायचे आहेत. आणि सर्वात मोठी गोष्ट, भगवंतांची भक्ती जर तुम्हाला करू वाटत नसली तर मी तुम्हाला सांगतो, भगवंतांची भक्ती तुम्ही करू नका. पण भगवंत सांगतात, माझी भक्ती तुला करायची असेल तर तू कर किंवा नको करू. पण माझ्या प्रेमळ भक्ता, तू कोणाला कधी रडवू नको, कधी कोणाला दुखी करू नको, वाईट कर्म कधी करू नको. कारण लक्षात ठेव, जितक्या जास्त तू वाईट कर्म करशील त्यापेक्षा जास्त हे तुझं जीवन होत जाईल. त्याऐवजी तू तुझे चांगले कर्म कर. जितके जास्त चांगले कर्म करशील तितकं मी तुझ्या पाठीशी राहील. ही गोष्ट देखील तितकीच खरी आणि सत्य आहे. म्हणून मित्रांनो, तुम्हाला प्रत्येकाने नक्कीच जीवनामध्ये भगवंतांवरती विश्वास ठेवायचे. तुला हसवणारे बरेच असतील, पण तुझ्यासाठी तुझ्यावर प्रत्यक्ष जीवनामध्ये तुला काहीतरी शिकवणारे हे नक्कीच भगवंत आहेत. या गोष्टीची तुम्ही नेहमी जाणीव ठेवा आणि त्यांची निस्वार्थ मनाने भक्ती करा. हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि उत्तम गोष्ट आहे. नक्कीच काही नाती आपल्यासाठीच बनलेली नसतात. आपण उगाच हट्ट धरत असतो. खरं तर ते नातं आपलं कधीच नसतं आणि ते व्यक्ती पण आपली नसते. हेच अटळ सत्य असते. भगवंत म्हणतो, माझ्या प्रेमळ भक्ता, भरोसा नक्कीच श्वासांवर सुद्धा नसतो आणि आपण लोकांवर ठेवत असतो. म्हणजे लक्षात ठेवा, प्रत्यक्ष आजकाल विश्वास लोक नक्कीच भगवंतांवरती देखील ठेवत नाहीत. जेव्हा त्यांचे चांगले दिवस येत असतात, हीच मोठी चूक असते. जेव्हा तुमचे चांगले दिवस येतील, तुम्ही त्याच वेळी उलट ईश्वरांचे नाम घ्या, ईश्वरांचे नामस्मरण करा. कारण भगवंत सांगत असतात की माझ्या प्रेमळ भक्ता, कितीही जास्त अडचणी आली, कितीही जास्त संकटे आली तर तू माझे निस्वार्थ मनानेच नाम घे. निस्वार्थ मनाने नामस्मरण करणाऱ्याच्या पाठीशी आम्ही नेहमी असतो, असं परमेश्वर आपण प्रत्येकाला नेहमी सांगत असतात. म्हणून प्रत्येकाला नेहमी निस्वार्थ मनाने नक्कीच ईश्वरांचे नामस्मरण करायचं आहे. ही गोष्ट देखील तितक्या पद्धतीने नक्कीच प्रत्येकाला लक्षात ठेवायची आहे. मित्रांनो, आजचा हा गोड आणि प्रेरणादायी संदेश ऐकण्यासाठी जर तुम्ही तुमचा इतका वेळ दिलेला असाल तर नक्कीच धन्यवाद. हे गोष्ट मात्र नक्कीच आहे, आयुष्यात फक्त एवढंच कमवायचं की आपल्याकडं मदत मागायला आलेली व्यक्ती कोणतीही नक्कीच रिकाम्या हाती परत नाही गेली पाहिजे. एवढं मात्र तुम्ही कमवा. क्षणभराच्या सुखासाठी कोणाचा विश्वासघात होईल असं तू वागू नको. माणूस म्हणून जन्माला तर आलेला आहेस, लाख मोलाची माणुसकी तू कधी सोडू नको. ही गोष्ट माझ्या प्रेमळ भक्ता तू कायम लक्षात घे. तडतोड नक्की मोडतोड करायला ज्ञान लागत नसते, पण तडजोड आणि नक्की घडवायला मात्र चांगले ज्ञान, शहाणपणे, प्रत्यक्ष शहाणपण देखील लागत असते. हीच मोठी गोष्ट आहे. इतिहास साक्षीदार आहे. प्रत्यक्ष चांगले संस्कारवाल्यांना प्रत्यक्ष जीवनामध्ये भगवंत साथ नेहमी देत असतात. म्हणून तुम्ही तुमचे संस्कार हे नेहमी चांगले तुमच्या मुलांवर घडवा. हे तुमच्यासाठी चांगली आणि मोलाची गोष्ट आहे. मित्रांनो, ही गोष्ट देखील तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचे. सवडीन नको, आवडीनं बोला. आवडत नसेल तर स्पष्टपणे तुम्ही बोलून टाका. कसेही बोला, कधीही बोला. मनात काही न ठेवता तुम्ही प्रत्येक माणसांची बोला. आणि तुमच्या नात्यात ही तुम्ही हा नियम नक्कीच लागू करा. हे तुमच्यासाठी चांगला आणि नक्कीच योग्य गोष्ट आहे. जपून टाक पाऊल. इथे प्रत्येक वाट चांगली नसते. जखम नक्कीच जपून बनव नातं. प्रत्यक्ष इथे प्रत्येक माणूस आपला कधीच नसतो. जपून प्रत्यक्ष घे निर्णय. इथे प्रत्येक पर्याय योग्य नसतो. जपून ठेव विश्वास. इथे प्रत्येक चेहरा कधीच खरा नसतो. हे देखील खरे. कितीही मारले मन तरीही ते कधी मरत नसते. आशेच्या लाटांशी ते नेहमी खेळत असते. हेच खरं सत्य आणि योग्य सत्य आहे. माणूस किती मोठा जरी झाला तरी त्याला कधी ना कधी दुसऱ्याच्या आधाराची गरज पडत असते. म्हणून सत्याचा माज नक्की रूपाचा साज आणि पदाचा आवाज हा जास्त काळ टिकत नसतो. या गोष्टीची तुम्ही नेहमी जाणीव ठेवा.
हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि योग्य गोष्ट आहे. मित्रांनो, आजचा हा गोड आणि प्रेरणादायी संदेश खरोखर तुम्ही इतका वेळ देऊन ऐकल्याबद्दल नक्कीच धन्यवाद. प्रत्येक वेळी तुम्ही नक्कीच लक्षात घ्या, आयुष्यात किती संकटे आली तरी प्रत्यक्ष जीवनामध्ये तुम्हाला भगवंतांवरती विश्वास मात्र नेहमी ठेवायचा आहे. ही गोष्ट देखील तितकीच खरे. चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणायला शिका. फक्त स्वार्थ साधण्यापुरते नक्कीच तुम्ही जगू नका. जिथं चूक नसते तिथं कधी झुकू नका. जिथं सन्मान नाही तिथं तुम्ही कधी थांबू नका. या गोष्टी मात्र तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा. या गोष्टी तुमच्यासाठी चांगल्या आहेत. नक्कीच त्या चांगल्या माणसांची कधी परीक्षा घेऊ नको बघता, कारण ते पाऱ्यासारखे असतात. जेव्हा त्यांच्यावर प्रत्यक्ष घाव घालत असतात प्रत्यक्ष घातला जात असतो ना, तेव्हा ते तुटले जात नसतात, पण निष्ठून शांतपणे आपल्या आयुष्यातून निघून जातात. म्हणून लक्षात घ्या, आयुष्यात सर्वात मौल्यवान गोष्टी एकच आहे. भलेही प्रगती थोडी कमी झाली तरी चालत असते, पण आपल्यापासून कोणाचे नुकसान झाले नाही पाहिजे अशी प्रत्यक्ष भावना ज्याच्याजवळ असते तो योग्य प्रगतीच्या नक्कीच वाटेवर असतो. हे देखील खरे. पैसा येईल जाईल, पण हे वय आणि वेळ कधीच परत येणार नाही. म्हणून आपल्या प्रत्यक्ष आयुष्यामध्ये प्रत्येक क्षणाचा तुम्ही आनंद घेत चला. हे तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे. म्हणून मित्रांनो, तुमच्या आयुष्यात तुम्ही नेहमी प्रत्येक क्षणाचा तुम्ही आनंद घ्या आणि नेहमी नक्कीच तुम्ही जीवनामध्ये संघर्ष करा. सुखी जीवनासाठी नुसते घर चांगले असणे हे कधीच गरजेचं नसते. नक्कीच तर घरात चांगले वातावरण असणे हे सर्वात जास्त गरजेचं असते. आयुष्यात काही शिका अथवा नको शिका, पण लोकांना ओळखायला शिका, कारण माणसं दिसतात तशी कधीच नसतात. ही गोष्ट तुम्हाला समजायची आहे. हे मतलबी युग चालू आहे. इथे खरा माणूस झुरतो आहे आणि खोटा माणूस मात्र मिरवतो. पण लक्षात असू द्या, एक दिवस कर्माचा हिशोब नक्कीच होतो. कर्मा इज नक्की बॅक हे म्हणतात ना, ते खरे. पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, तुम्ही जसे कर्म कराल तसे नक्कीच चांगले पद्धतीने जीवनात होतच असते. म्हणून चांगले कर्म करा. फसवणाऱ्याला वाटत असतं आपण त्याला मस्त फसवते. विश्वास नक्कीच घेऊन त्याला भारी प्रत्यक्ष फसवत आहे, पण फसवणाऱ्याला हे माहिती नसतं आपण आपलं प्रत्यक्ष चांगलं नातं संपवतोय नक्कीच आणि एक विश्वासू माणूस गमवतोय. ही गोष्ट त्याला कधीच माहिती नसते. सर्वात सुखी माणूस तोच असतो जो आपली किंमत स्वतः ठरवतो आणि सर्वात दुःखी माणूस तोच आहे जो आपली तुलना इतरांशी करतो. म्हणून तुम्ही स्वतःची तुलना जर इतरांशी करत असाल तर तुम्ही स्वतः जीवनामध्ये काहीच करू शकणार नाही. हे देखील खरे. म्हणून या क्षणी तुम्ही स्वतःची तुलना इतरांशी करणं टाळा. हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. साधी माणसं नेहमी फसवली जातात कारण ती चुकीच्या माणसांवर विश्वास ठेवतात. आयुष्यात साधं सरळ असणं वाईट नसतं, पण जर तुम्ही फसवले जात असाल तर नक्कीच तुम्ही वेळी सावधान व्हा. हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. विषय किती वाढवायचा, कुठे थांबवायचा आणि कुठे दुर्लक्ष करायचं हे ज्याला जमत असते नक्कीच प्रत्यक्ष तो जगातली कुठल्याही परिस्थितीवर एका क्षणात मात करू शकतो. हे देखील तितक्या पद्धतीने खरं आणि सत्य आहे. आकाशात जेव्हा ऊन आणि पावसाचा संघर्ष असतो ना, तेव्हाच इंद्रधनुष्य तयार होतो. आयुष्य हे असेच असते. सुखदुःखाचे हेळकावे नक्की प्रत्यक्ष घेतच चालावे लागते. तडजोडीमुळे कधी नुकसान होत नसते, तर संधी मिळत असते. आयुष्याचा इंद्रधनुष्य फुलवण्याची ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. मित्रांनो, नक्कीच जी माणसं समजावूनसुद्धा समजत नसतात अशांना समजावून सांगण्याचा प्रयत्न तुम्ही करणे टाळा. समुद्र खारट होता, खारट आहे आणि खारटच राहणार. त्या साखर मिसळून काही फरक पडणार नाही. ही गोष्ट तुम्हाला कायमस्वरूपी नक्कीच लक्षात ठेवायची आहे, कारण हीच गोष्ट तुमच्यासाठी योग्य आहे. जोपर्यंत तुमची गरज असेल तोपर्यंत तुमच्या कौतुकाचा सोहळा साजरा केला जाईल. एकदा जरी तुमची गरज संपली की तुमच्या निंदेचा प्रसाद प्रत्यक्ष घरोघरी प्रत्यक्ष केला जाईल. ही गोष्ट देखील तुम्हाला कायमस्वरूपी लक्षात ठेवायची आहे. नक्कीच. म्हणून प्रेमळ भक्ता, तुला एक गोष्ट मी नेहमी सांगतो की जीवनामध्ये किती जास्त अडचणी आल्या तरी विश्वास तू नेहमी भगवंतांवरती ठेव, कारण जो भगवंत नक्कीच प्रत्यक्ष देऊ शकतो तो घेऊ शकतो. म्हणून तुम्ही नेहमी प्रत्यक्ष चांगले कर्म करा. हे तुमच्यासाठी कधीच चांगली आणि योग्य गोष्ट आहे.
माणूस किती मोठा जरी झाला तरी त्याला कधी ना कधी दुसऱ्याच्याच आधाराची गरज पडते. म्हणून सत्तेचा माज व नक्की रूपाचा साज आणि पदाचा आवाज हा जास्त काळ टिकत नसतो, याची तुम्ही जाणीव ठेवा. माणूसच माणसाचे औषध असतो. काही माणसांमुळे वेदना होतील तर काहींमुळे वेदना कमी होतील. म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचे, आयुष्यात प्रत्येक वेळी तुम्हाला चांगल्या माणसाची संगत जोडायची आहे व नक्कीच चांगले माणसं तुम्हाला जोडायचे आहेत. हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. नातं हे झाडाच्या सावलीसारखं असतं बरं का. ज्या झाडाची सावली चांगली आहे तिथंच माणूस विसावा घेतो, आसरा घेतो. नात्यातही असंच असतं. अगदी जिथे मान सन्मान आधार नक्कीच आणि माणुसकी असत असते ना, तिथेच नातं टिकत असतं. हे अटळ सत्य. जेवणात जर कोणी विष कालवले तर त्यावर उपचार आहे, परंतु मनामध्ये जर कोणी विष भरवले तर त्यावर कोणताच उपचार नसतो. म्हणून दुसऱ्यांच्या सांगण्यावरून विश्वास ठेवण्यापेक्षा तुम्ही स्वतःच्या डोळ्यावरती विश्वास ठेवा. हे तुमच्यासाठी कधी चांगली आणि नक्कीच योग्य गोष्ट आहे. हे देखील तितकंच खरे. प्रेमळ भक्तांनो, जर आजचाही बाळू मामांचा गोड आणि प्रेरणादायी संदेश ऐकण्यासाठी तुम्ही तुमचा पूर्ण वेळ दिलेला असेल तर धन्यवाद.